करण पाटील, माझे सहकारी समालोचक निशांत पाटील यांनी सुद्धा खूप चांगलं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आमचे पंच महेश कडू असतील, त्याचबरोबर राजेंद्र बजागे, गणेश पाटील यांची सुद्धा अप्रतिम कामगिरी संपूर्ण स्पर्धेमध्ये बघायला मिळाली. वळू आपण मॅचकडे. क्षेत्ररक्षण लावलं जाते आणि सलामीची जोडी खेळपट्टीवर आलेली आहे. सचिन भोईर आणि विजय भोईर आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी कारिवली एक्सप्रेस मोहित गरत. ज्याने अप्रतिम कामगिरी आत्तापर्यंत केलेली आहे, पण ही महत्त्वपूर्ण मॅच आहे दोन्ही संघासाठी. मोहित राईट आर्म या फक्त हलक्या हाताने खेळलेलं आहे. बॅकलिपला खाली केलं आणि जस्ट ढकललं मिडॉनला थोडंसं वाईडिश आणि त्यावर एक धाव पूर्ण केली सचिनने. सचिनला बऱ्याच वेळानंतर पाहिलं की मी हलक्या हाताने सचिन बॅकलिपला खाली करून खेळताना पहिल्या चेंडूवर. सिटी क्रिकेट असो ग्रामीण क्रिकेट असो, पहिल्या चेंडूचा नेहमी तो समाचार घेत असतो, मोठा पटका खेळत असतो. मोहित मार्गस्थ होईल. 8 ते 10 बॉलांचा रनअप. राईट आर्म ऑन द्या. हवेत फटका खेळलेला आहे, झेल होणार नाही कारण स्ट्रेट लॉंग ऑनला कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण करतोय विजय. धावसंख्या झालेली आहे 3. मोहित आतापर्यंत चांगली गोलंदाजी, कारण कुठल्याही मोठा फटका खेळण्याची संधी दिलेली नाही आहे. वेगवान मारा पाहतोय. फुल टॉस स्वंग केलेला आहे, फेकून दिलेला आहे. मस्तक पे दस्तक, डीप स्क्वेअर लेग सीमा पार षटकार. त्या ठिकाणी होता. खरं तर प्रयत्न त्याने भरपूर केला, मात्र चेंडू डोक्यावरनं निघून गेला. डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या पलीकडे षटकार. मोहित पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म पुन्हा एकदा, मात्र बॅट आणि बॉलचा चांगल्या प्रकारे संपर्क झालेला नाही. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते 10. विजय भोईरने एक षटकार लगावला. आता मात्र स्ट्राईक ऑन स्ट्राईक सचिन. श्री कालिका माता चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहतात. पुन्हा एकदा चांगला फटका, स्ट्रेट टू शॉर्ट कव्हर, धावबाची शक्यता आहे. फलंदाज धावबाद. धाव घेण्याची आवश्यकता होती का, हा प्रश्न मॅच संपल्यानंतर नक्कीच उपस्थित होईल. पण तो क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ असतो. पण तो धावबाद करण्यामध्ये सिंहाचा वाटा जो आहे, शॉर्ट कव्हरला जो क्षेत्ररक्षक आहे यश त्या ठिकाणी होता आणि आपल्या संघाला पहिलं यश मिळवून देण्यामध्ये त्याचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे. काय क्षेत्ररक्षण अप्रतिम आणि तत्परतेने फेकी केलेली आहे. का तुम्ही बऱ्याच वेळा असं होतं की क्षेत्ररक्षण चांगलं होतं, परंतु फेकी जी असते, थ्रो जो असतो चांगल्या प्रकारे येत नाही. पण दोन्ही गोष्टी यशच्या माध्यमातून बघायला मिळाल्या. क्षेत्ररक्षण केलं आणि तत्परतेने फेकी यष्टिरक्षकाकडे गेली, त्यामुळे विजय भोईर क्रीजमध्ये पोहोचू शकला नाही आणि पहिलं यश संघाला मिळतंय. कारिवली संघाला जय बजरंग मिनिस 11 कारिवली हा संघ खूप चांगली कामगिरी करताना दिसतोय. पहिलं यश मिळतंय 10 या धावसंख्येवर. आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेलं आहे ललित. खरं तर सलामीला ललित येतोय, यावेळेला विजयला संधी का दिली गेली होती, हा सुद्धा एक प्रश्न असेल.
सचिन नॉन स्ट्रायकर यांना ललित ऑन स्ट्राईक. मोहित जवळपास 8 ते 10 पावलांचं रनअप आहे आणि VIP कक्षाकडून गोलंदाजी करतोय. याला फटका केलेला आहे, क्षेत्ररक्षक नाहीये, गॅप मधून चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमा पार चौकार. हे पाहू शकता रिप्ले मध्ये आपण कशा प्रकारे फटका खेळलेला आहे. परफेक्ट हाफ बॉल घेऊन लॉफ्ट केलेला होता आणि डीप स्क्वेअरलेगला खरं तर जतीन होता. भरपूर त्याने प्रयत्न केला, अगदी डाव्या बाजूला येण्याचा, पोहोचू शकला नाही आणि एका टप्प्यानं हा चेंडू निघून गेला सीमारेषा पलीकडे. एक फलंदाज जरी बाद झालेला असला तरी मात्र पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर एक चांगली सुरुवात आहे. 14 धावा आलेल्या आहेत. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. परिधी 11 जुना दुर्की, त्याचबरोबर जयनमन कोणी संघ कॅप्टन किंवा प्रतिनिधी आपण संपर्क साधायचा आहे, कारण हे षटक संपल्यानंतर आम्ही ड्रॉ करणार आहोत. 2 संघांची नावं असतील आणि एक विजेता असं नाव असेल. त्यामुळे आपण आमच्या VIP कक्षाकडे यायचं आहे, कारण ही इनिंग संपल्यानंतर आम्ही ड्रॉ करणार आहोत. दोन्ही संघ कॅप्टन, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण आमच्या VIP कक्षामध्ये यायचं आहे. कॅप्टन ऑफ परिधी 11 जुना दुर्गी, त्याचबरोबर जय हनुमान खोणी सुपर 3 मध्ये या संघाने प्रवेश केलेला आहे. दुसरं षटक महेश भोला. एक मात्र आहे की महेश भोलाने खूपच प्रभावित केलेलं आहे. पहिल्या मॅचमध्ये शेवटचं षटक हाताळलं ते सुद्धा फार महत्त्वाचं ठरलं. दुसऱ्या मॅचमध्ये खूप चांगली गोलंदाजी महेश भोलाने केली. सिनियर क्रिकेटर आहे. एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की महेश भोलाने फिटनेसकडे फार लक्ष दिलं आहे. आजही पाहतोय आपण, फिटनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. महेश मार्गस्थ होईल. पुन्हा एक चांगला चेंडू होता, ब्लॉक कोलमध्ये टाकलेला चेंडू होता. एकच धाव मिळेल. 4 ओव्हरची मॅच जर असेल, तुम्ही जेव्हा एखादी धाव एकेरी धावा देतात फारसा फरक पडत नसतो. मोठ्या पटक्यांपासून कुठेतरी तुम्ही फलंदाजाला वंचित जर ठेवलं तर एक चांगली गोलंदाजी संबोधली जाते, किफायती गोलंदाजी. तुम्हाला विकेट जरी मिळाला नाही तर चालेल, पण मात्र फलंदाजाने आक्रमण करणं गरजेचं आहे. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्ही किमान 1 किंवा 2 फटके खेळणं गरजेचं असतं. फुल टॉस, चेंडू हवेत आहे, झेल होईल का बघायचं आहे. कॅप्टन कडनं चूक होणार नाहीये. महत्वाची गोष्ट म्हणजे आपण रिप्लेमध्ये पाहू शकता, या ठिकाणी कॉलिंग झालं होतं, कारण जयेश लॉंग ऑनला होता, मिड विकेटला जतीन होता. जतीनने कॉल दिला की मला झेल घ्यायचा आहे, जयेश थांबला आणि जतीनने झेल घेतला. हे फार महत्त्वाचं आहे. कॉलिंग जर झालं नाही तर कदाचित त्या ठिकाणी दोघांमध्ये टक्कर होण्याची शक्यता असते. दुसरा फलंदाज बाद होतोय. इट्स अ बिग विकेट, बिग 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 ब्लो. सचिन भोईर इज आउट. यस, सन्मान्य रमेश जी पटेल, वैभव लक्ष्मी के प्रोपराइटर, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है, वेलकम. आपला हार्दिक स्वागत है इसे कालिका माता स्पोर्ट्स वडगर यांच्या वतीने मैं आपका हार्दिक स्वागत करता हूं. महत्वपूर्ण सफलता महेश आपल्या संघाला मिळवून देतोय. पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. पुन्हा एक चांगला चेंडू अपील केलं जाते, कॉट बिहाइंडचं बॅक टू बॅक दुसरा धक्का, बिग ब्लो.
अभी भी आगमन हुआ है। रमेश जी पटेल साहब, आपका तहे दिल से हार्दिक हार्दिक स्वागत है। वेलकम एंड सुस्वागतम। स्वागत है। रिस्पेक्टेड रमेश जी पटेल साहब, आपका आगमन है, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। जो कि वैभव लक्ष्मी के प्रोपराइटर है, ओनर है, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। जो कि कालिका माता स्पोर्ट्स वडगर की ओर से वेलकम। और हमेशा इस स्पोर्ट्स के लिए, टूर्नामेंट के लिए हमेशा उनका हमेशा सपोर्ट रहता है। जब भी कोई इवेंट्स होता है, ये भी कोई टूर्नामेंट होती है, तभी उनका सपोर्ट हमेशा रहता है। रमेश पटेल साहब का आपका फिर से एक बार हार्दिक हार्दिक स्वागत है। महेश, फुल टॉस, चांगला फटका आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही, चेंडू जाईल डीप कव्हर, सीमा पार, चौकार। तो ट्रेंडिंग कॉम्पिटिशन ला और क्रिकेट से उनका काफ़ी ताल्लुकात है, क्योंकि ओसवालवाड़ी में उनका टर्फ विकेट भी है। रमेश पटेल साहब का आपका बहुत बहुत हार्दिक स्वागत है। काफ़ी क्रिकेट से नज़दीकी है उनकी। फिर से एक बार मैं आपका दिल के गहराई से हार्दिक स्वागत करता हूँ श्री कालिका माता स्पोर्ट वडगर की ओर से। खराब चेंडू होता, फुलटा चेंडू होता, उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू। पुन्हा एकदा महेश मार्गस्थ होईल, राईट आर्म। पुन्हा एकदा मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, यामध्ये तालमेल नाहीये। येस, नो, वेट, या तीन गोष्टी असायला हव्यात धाव घेण्यासाठी। मात्र शेवटच्या क्षणी मात्र दोघं जण क्रीजमध्ये सुखरूप परत आले। 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला। या षटकात काय गोलंदाजी केली आहे महेश भोलाने। एक चौकार जरी लगावला तरी मात्र फक्त 6 धावा देऊन महत्त्वपूर्ण 2 फलंदाज बाद केले। आणि तिसरी इनिंग भोला खेळतोय आणि तिसऱ्या इनिंगमध्ये आतापर्यंत भोलाने खूप प्रभावित केलं आहे महेशने। कारण मला आता आठवते की पहिली मॅच खेळला होता, शेवटच्या इनिंगमध्ये फक्त शेवटच्या षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्या होत्या आणि तिथेच खऱ्या अर्थाने कमबॅक केलं होतं। कारण आपण बघितलं पहिल्या मॅचमध्ये जवळपास 15 मध्ये कालेर संघाने एक मोठी धावसंख्या उभी केली होती आणि अगदी शेवटच्या षटकामध्ये भोलाने 2 धावा दिल्या आणि संघासाठी कमबॅक केला। आणि हे षटक सुद्धा फार महत्त्वाचं ठरलं, कारण पहिल्या षटकामध्ये 14 धावा गेल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये महेशने 2 फलंदाज बाद केले आणि फक्त 6 धावा दिल्या। तिसरं षटक गोलंदाजीसाठी प्रतीकला मात्र सूर गवसलेला नाही। प्रतीक ज्या नावासाठी फेमस करत होतं, सूर गवसलेला नाही। पण तो असं म्हणतात ना, फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट। कुठल्याही क्षणी प्रतीक चांगली कामगिरी करू शकतो। प्रतीक नाईक, याला वाटर शॉट, क्लास फटका बघायला मिळाला। कलात्मक क्रिकेटचा आविष्कार, अनेक सदाबहार चौकार। वाचत राहतय ग। पॉइंट आणि कव्हरच्या मधून फटका निघून गेला होता। डीप कव्हर, सीमापार चौकार। चौकाने धावसंख्या वेगाने वाढते, 24 3 बाद 24 लॉस ऑफ 3 विकेट्स। फुल टॉस स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र टायमिंग तितकंसं चांगलं झालेलं नाहीये। स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता,
मात्र एकच धाव मिळाली. स्वीपच्या फटक्याची स्वीप फटका जेव्हा आपण पाहतो मला आठवण होते रिलायन्स कप 1987ची. इंग्लंड संघाचं सेमीफायनलची मॅच होती भारत विरुद्ध इंग्लंड आणि इंग्लंडचा ग्रॅहम गुचने 115 धावांची खेळी केली होती आणि त्यामध्ये 70 धावा जवळपास स्वीपच्या माध्यमातून पटकावल्या होत्या. प्रतीक नाईक पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. याला मात्र खराब चेंडू होता मात्र फायदा उचलता आलेला नाहीये. डाव्या एष्टीवरला फुलटा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न आणि मात्र फर्स्ट स्लिपमध्ये चांगला झेल. खरं तर जे वर्चस्व प्रस्थापित केलं होतं पॉवर सेलारने बॅटिंगमध्ये कुठेही परफॉर्मन्स बघायला मिळत नाही. कारण मोठी धावसंख्या तर मला उभी करायची असेल तर पहिली गोष्ट म्हणजे 1:2 प्ले अँकर रोल. कोणीतरी खेळपट्टीवर थांबून राहणं गरजेचं असतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेगवान भागीदारी पार्टनरशिप. या दोन्ही गोष्टी बघायला मिळत नाही त्यामुळे फलंदाज बाद होत आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट विसरून चालणार नाही की मिनेस 11 जय बजरंग मिनेस 11 कारवली संघाची जी गोलंदाजी आहे ती अप्रतिम गोलंदाजी आहे. कारण महेश भोलानी खूप चांगली गोलंदाजी केली. प्रतीकला मात्र सूर गवसलेला आहे. प्रतीकने सुद्धा महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवलेली आहे. 4 फलंदाज बाद झाले आहेत. सुरुवातीला बघितलं आपण विजय भोईर बाद झाला, त्यानंतर बघितलं आपण कल्पेश घरत बाद झाला, त्यानंतर सचिन भोईर आणि त्यानंतर आकाश. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या मात्र आहे ती 25 4 ओव्हरची मॅच आहे. प्रतीक नाईक क्षेत्ररक्षण मात्र थोडंसं बचावात्मक बघायला मिळते. 4 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी. पुन्हा एक चेंडू बघितला. हा चेंडू मात्र उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर जातोय. वाईट बॉलचा इशारा. एक अवांतर धाव मिळेल. धावसंख्या झाली 26. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. जयेश पॉप्युलर क्रिकेटर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण करतोय. प्रतीक नाईक यावेळेला फोर्स करण्याचा प्रयत्न मात्र खरं तर चेंडू खेळायचं होतं मिड ऑफच्या दिशेने चेंडू जातोय मात्र खराब क्षेत्ररक्षण. ज्या ठिकाणी खरं तर 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या होती 28 आणि क्रिकेटमध्ये 1 धाव सुद्धा फार महत्त्वाची असते. परीक्षेमध्ये 1 मार्क्स फार महत्त्वाचं असतं आणि सध्या इलेक्शनचा सीझन चालू आहे. निवडणूक जेव्हा असेल तेव्हा 1 वोट सुद्धा फार महत्त्वाचं असतं आणि क्रिकेटमध्ये 1 धाव महत्त्वाची असते. प्रतीक याला पूल करण्याचा प्रयत्न पण मात्र झेल होत नाही. बराच वेळ चेंडू हवेत होता. 1 धाव मात्र मिळते. धावसंख्या एकेरी आणि दुहेरीच्या स्वरूपात मिळत आहेत. धावसंख्या झालेली 29. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. प्रगतीपथावर आपण सुपर 6 मधली मॅच पाहतोय. जय बजरंग पॉवर सेलार वर्सेस जय बजरंग मिनेस 11 कारिवली या 2 संघांमध्ये सुपर 6 ची मॅच. जो संघ विजयी होईल तो सुपर 3 मध्ये प्रवेश करेल. यावेळेला क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा यश येत नाहीये. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये प्रतीकने मी सांगितलं होतं की प्रतीकला भले 2 मॅचमध्ये यश मिळालं पण या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर चौकार लगावला. त्यानंतर प्रतीकने कमबॅक केला. प्रतीकने या षटकामध्ये धावा दिल्या त्या फक्त 9 धावा. अंडर 10 10पेक्षा कमी धावा तुम्ही जेव्हा देतात स्लॉग ओव्हरमध्ये एक चांगली गोलंदाजी संबोधली येते आणि महत्त्वपूर्ण एक विकेट सुद्धा प्राप्त केली. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या 29 लॉस ऑफ 4 विकेट्स 4 बाद 29. आता मात्र अंतिम षटक. दोन्ही कॅप्टनने कृपया संपर्क साधायचा आहे सुपर 3 मधले कारण आम्ही त्यानंतर ड्रॉ करणार आहोत आणि ड्रॉमध्ये 3 चिठ्ठ्या असतील. एक विजेता आणि 2 संघांची नावं. जी चिठ्ठी निघेल तो अंतिम षटक
उजव्याष्टीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला खूपच दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न केला होता. आणि असा प्रयत्न तुम्ही जेव्हा करतात ना तेव्हा तुमचं टायमिंग तितकंसं चांगलं होत नाही आहे. चेंडूवर तुमची नजर असणं गरजेचं आहे, तुमचं फुटवर्क असणं गरजेचं आहे, चेंडूवर ताकदीचा प्रहार करणं गरजेचं आहे, प्लेसमेंट हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली, धावसंख्या झाली 30. अंतिम षटक गोलंदाजी करतोय पंकज म्हात्रे. स्वीप केलेला आहे, चेंडू सरळ जातोय मिड विकेटला, एकच धाव मिळेल. जय बजरंग मिनेस 11 कारेवली संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे पंकज म्हात्रे. सिटी क्रिकेटमध्ये सुद्धा कित्येक वर्ष पंकज खेळलेला आहे आणि आज आपल्या गावच्या संघासाठी खेळतोय. खोलवर टप्प्याचा अर्थात वाईड यॉर्कर, उजव्याष्टीच्या बाहेर जातोय चेंडू, पंचांचा इशारा येतोय, इट्स अ वाईड बॉल. अवंतर धावा मिळते आणि धावसंख्या झाली 32. फुलटॉस फायदा उचलता आलेला नाहीये. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये. काय गोलंदाजी बघायला मिळते. आपण बघितलं विजय भोईर यांनी एक षटकार लगावला होता, त्यानंतर ललित यांनी 2 चौकार लगावले, त्यानंतर कुठेतरी धावसंख्येला लगाम लावलेला, धावसंख्येला ब्रेक लावलेला आहे. धावसंख्या जणू काही थांबलेली आहे कारण एकेरी दुहेरीच्या धावा मिळतात. याला फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि एक सोपा सुंदर झेल घेतला ते लॉंग ऑफला. टेम्पररी क्लास इज परमनंट. सांगितलं होतं की पंकज असा एक गोलंदाज शेवटी त्याने कमबॅक केलेला आहे. पहिल्या मॅचमध्ये पंकजला 6 चेंडूमध्ये 7 चौकार पद्यामध्ये कालेर संघाच्या कॅप्टन कामेशने लगावले. पण या षटकामध्ये मात्र स्लॉगरमध्ये पंकज खूप चांगली कामगिरी करतोय कारण पंकजने आतापर्यंत 4 चेंडू टाकलेले आहेत आणि 4 चेंडूमध्ये बघितलं आपण तर फक्त 4 धावा दिलेल्या आहेत आणि एक महत्त्वपूर्ण सफलता त्याने प्राप्त केलेली आहे. अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आता ते बॅटिंग करण्यासाठी ते करण. निम्मा संघ गारज झालेला आहे, 5 फलंदाज बाद झालेले आहेत. कमी मोठे फटके खेळावेच लागतील या 2 जे चेंडू शिल्लक आहेत यावर. पंकज फुल टॉच, चांगला फटका खेळलेला, मात्र स्ट्रेट टू लॉंग ऑन, फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. एका धाव्याने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 34. मागच्या मॅचची पुनरावृत्ती करा, मागच्या मॅचमध्ये सुद्धा 34 धावा झाल्या होत्या आणि 35 धावांचं लक्ष होतं. शेवटचा चेंडू आहे, पंकज राईट आर्म, याला मध्ये एक चांगला फटका, हेलिकॉप्टर उडवलेला आहे सरळ काऊ कॉर्नरच्या वरून 6 धावांसाठी षटकार. सोन्याची रे येस, दोन्ही संघातील 12वे खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये आहेत. दोन्ही कॅप्टनने सुद्धा यायचं आहे. हे पहा 3 चिठ्ठ्या असतील, सर्व चिठ्ठ्या काढल्या येतील कारण धावसंख्या जर झालेली आहे 40 धावा आहेत आणि 41 धावांचं लक्ष. ड्रॉ काढण्यात येईल, चिठ्ठी काढण्यात येईल आणि जी चिठ्ठी निघेल दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी, जुनांदुर्की आणि खोनी, जी चिठ्ठी निघेल तो संघ अंतिम फेरीमध्ये. कारण 3 चिठ्ठ्या असतील, एक विजेता म्हणजे 2 संघ याच्यातून विजेता, त्यानंतर एक परिधी 11 जुनांदुर्की आणि दुसरा संघ असेल जे हनुमान खोनी. अशा 3 चिठ्ठ्याने मान्यवरांच्या समोर हा ड्रॉ काढला जाईल. हे 3 चिठ्ठे घेऊन यायचे आहेत. कॅप्टन यायचं, दोन्ही कॅप्टन आणि 12th मॅन, दोन्ही 12th मॅन.
कॅमेऱ्यासमोर दाखवायचं आहे. यस, परी 11 जुनांदुर्की. परी 11 जुनांदुर्की हा संघ अंतिम फेरीमध्ये या 2 चिठ्ठ्यासह दाखवायच्या आहेत आपण. जय हनुमान खोनी ही चिठ्ठी आणि ही चिठ्ठी असणार आहे विजेता. म्हणजे यानंतर सेमीफायनलची जी मॅच होईल, कारण खोनी संघ हा फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे, म्हणजे विजेता संघ. त्याचबरोबर खोनी 2 संघामध्ये मॅच होईल सेमीफायनलची. पण आम्ही वळणार आहोत स्वागत आणि सन्मानाकडे. सर्वप्रथम आम्ही स्वागत आणि सन्मान करणार आहोत सन्माननीय गोकुलजी नाईक साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सुप्रसिद्ध उद्योगपती कारिवली यांचं स्वागत आणि सन्मान सुरुवातीला करायचं आहे. कुणाल पाटील आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय गोकुलजी नाईक साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सन्मानाकडे वळणार आहोत ते म्हणजे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कारिवली, त्याचबरोबर जय बजरंग मिनेसेलवन कारिवली संघाचे सर्व करता धरता अनेक यंगस्टर, यंग अँड डॅशिंग अंदाज सन्मान्य मिनेजी पाटील साहेब यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि आपण पाहतोय जय बजरंग मिनेसेलवन कारिवली संघाचे ते सर्व आहेत. करने जा रहे रिस्पेक्टेड रमेश पटेल साहब का, जो वैभव लक्ष्मी के प्रोप्राइटर हैं. आपका हार्दिक स्वागत है. उनका स्वागत और सम्मान होने जा रहा है.
काय जबरदस्त बॅटिंग. मागील 3 चेंडूवरती गोलंदाज गिरीश वरती आक्रमण केलंय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 14 या आकड्यावरती. मागील काही सामन्यांमध्ये जर विचार केला तर अक्षय पाटील यांच्या बॅटमधून धावा येत नव्हत्या, परंतु या मॅचमध्ये त्यांच्या बॅटमधून धावा येत आहेत. आतापर्यंत 3 मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. महत्वाचा गोलंदाज गिरीश याच्यावरती आक्रमण केलंय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस देखील स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक मिस्टेक करतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि ते एक धाव कंप्लीट केली जाईल. या ठिकाणी बाला शेठ यांचं आगमन झालेलं आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर युवा व्यक्तिमत्व आहेत. नितेश शेठ पाटील खारवा गावातील युवा व्यक्तिमत्व आणि त्यांचं आगमन या स्पर्धेमध्ये झालेलं आहे. सुस्वागतम सुस्वागतम. यस वेलकम वेलकम. सन्माननीय बालासेठ अर्थात सन्माननीय नितेश चंद्रकांत पाटील साहेब खारबा गावचे माजी सरपंच आणि रणधीर कुमार अँड कंपनीचे प्रोप्रायटर तसेच सुप्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय बाळाशेठ आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे श्री कालिका माता चषक 2026 मध्ये. वेलकम. यावेळेस देखील फटका खेळण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये बॉल सीमारेषा ओलांडतोय. आणखीन एक चौकार या मॅच मध्ये. वा जबरदस्त बॅटिंग. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर अक्षय देखील आक्रमक झालेत, परंतु मोहित याने देखील पहिल्या चेंडूवरती टोकलाय दर्जेदार चौकार. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 20 या आकड्यावरती. देवराज बालचंद्र पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. बालाशेठ पाटील यांना देखील तुम्ही पाहताय. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. यस देवराज बालचंद्र पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. खास करून मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफीज त्याने मला स्पॉन्सर केलेले आहेत आणि उद्घाटन सोहळ्याला ते उपस्थित होते. आपल्याही मनापासून हार्दिक स्वागत. मॅचला सुरुवात करायची आहे. 20 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिला सुरू आहे. 41 धावांचं टार्गेट. जबरदस्त सुरुवात दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. यावेळेस मोहितच्या बॅटमधून आणखीन एक तडाखा. ठोकलाय षटकार. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा. विचारून घ्या या जगा. आणि जो आपल्याशी नडतो ना तो डायरेक्ट दिसतो ढगात. ढगातच मारलाय बॉल. जबरदस्त बॅटिंग करते मोहित या मॅच मध्ये. ठोकलाय षटकार. संघाची धावसंख्या 26 धावा. इथे देखील आणखीन एक. वाह वाह वाह. काय फटका सजवलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. बॅटमधून षटकार आणि चौकारांची सरबत्ती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 32 या आकड्यावरती. 41 धावांचं टार्गेट होतं आणि आतापर्यंत 32 धावा बनलेत. येणारे 18 चेंडू 9 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि आला कुठे. या मॅचचं होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून ठेवले मोहित खरतनं. जबरदस्त कामगिरी केलेली आहे. येणारे 18 चेंडू 9 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय समाधान पाटील. इथून कमबॅक करावं लागेल, परंतु विकेट घ्याव्या लागतील. सातत्याने विकेट घ्याव्या लागतील. इक्वेशन जर पाहिलं तर 18 चेंडू 9 धावा. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना फारशी चांगली कामगिरी जय बजरंग पॉवर शेलार या टीमला करता आली नव्हती. 40 धावांवरती हा संघ थांबला. 41 धावांचं टार्गेट, परंतु पहिल्या षटकामध्ये 32 धावा बनल्यात. गोलंदाज समाधान. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला अक्षयच्या बॅटमधून देखील आणखीन एक मोठा फटकार. झन्नाटेदार षटकार. बॅटिंग करतायत दोन्ही फलंदाज. आतापर्यंत पहिल्या विकेटसाठी 38 धावांची भागीदारी. अक्षय पाटील देखील रंगात येऊ लागलेत. त्यांच्या बॅटमधून देखील षटकार आणि चौकार आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक दर्जेदार फटका पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा 38 फक्त आणि फक्त
3 धावांची आवश्यकता आहे. पूर्णपणे डॉमिनेट केले या मॅच मध्ये जय बजरंग पॉवर शेलार या टीमला. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट समाधान अक्षय साठी आणि या विजयी षटकार असेल का? हो, विजयी षटकार. मॅच फिनिश. सामना इथे जिंकलाय जय बजरंग मिनेश 11 कारिवली या संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.